तिकडे बी नाहीत. देवा महादेवा, आमचं राज गेलं कुठं? अहो, कालच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झालायची. आता ते कुठं दिसत नाहीत म्हणजे काय? चल बघूया. स्वारी नक्की गेली तरी कुठे? राजाराम राजे गडावर कुठेच दिसत नाहीत. परागंदा झाले की काय? बहुतेक येसूबाईंनी बाळराजास तख्तासीन करायचे ठरवले असणार. राजे, सर्व सदर आपल्यासाठी खोळंबले. सर्वांनी मिळून गड पालथा घातला आणि आपण इथे. आसाहेब छत्रपती म्हणून आमच्या नावाची घोषणा करणार म्हणून सारे सदरेवर जमले असतील ना. पण राजसंस्कार करून घेण्याची आम्हास लालसा नाही. आमचा तो अधिकार नाही. तो हक्क बाळराजांचा आहे. आसाहेब, हा ताईत माहित आहे आपल्याला? चार 5 वर्षांचे होतो आम्ही. अंधाराला खूप घाबरायचो. म्हणून एक दिवस आमचे दादा महाराज आम्हाला प्रेमाने इथे घेऊन आले. त्यांनी त्यांच्या कंठातला हात ताईत काढून आमच्या दंडाला बांधला आणि म्हणाले, राजे, हा जादूचा ताईत आहे. आता तुम्हाला कशाचीच भीती वाटणार नाही. आबासाहेबांचा शब्द सत्यात उतरवायचा आहे. तुम्हाला पाठशाहात पालथी घालायची आहे. हा पवित्र ताईत तुमचं सदैव रक्षण करेल. असं होतं तर दादा महाराज, हा ताईत तुम्ही तुमच्याच कंठात का ठेवला नाही? तो तुमचंच रक्षण केलं असतं त्यांनी आणि तुम्ही आम्हा सर्वांचं रक्षण केलं असतं. दादा महाराज, तुम्ही म्हणाला होतात, आपण स्वराज्याचं रक्षण केलं तर स्वराज्य आपलं रक्षण करेल. हे ऐकून भाबडेपणानं हा ताईत आम्ही या रायगडाच्या मातीत पुरून ठेवला. स्वराज्याच्या रक्षणासाठी. शंभू महाराजांच्या, दादा महाराजांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेला हा ताईत. साहेब, ज्या दादा महाराजांनी, शंभू छत्रपतींनी आमची भीती जावी म्हणून हा ताईत आमच्या दंडावर बांधला, ज्यांच्या गरुड पंखांखाली हे हिंदवी स्वराज्य विसावलं, त्यांच्या गादीवर आम्ही बसावं? नाही मासाहेब, आमचा तो वकूब नाही.
सिंहासनाधीश्वर व्हावे ते बाळराजांनी, आम्ही या स्वराज्याचे पाईक. त्यात संभाजी महाराजांनी बांधलेला ताईत आपण इथे का पुरलात? स्वराज्याचं रक्षण व्हावं म्हणूनच ना? ताईत पुरून स्वराज्याचं रक्षण होणार नाही, तर ताईत बांधल्या हातात समशेर घेऊन औरंग्याची गर्दन मारल्यावरच स्वराज्याचं रक्षण होणारे राजे. शंभूपत्नी म्हणून आमची आज्ञा आहे तुम्हास. कर्तव्य म्हणून हा राजसंस्कार आपण करून घ्यावा. मराठ्यांचे अभिषिक्त छत्रपती म्हणून दौलत सांभाळावी. स्वराज्यात दुफळी माजावी म्हणून दरबारातली मंडळी आघाडीवर आहेतच. खासा औरंग्या देखील हीच वाट पाहतोय. राजे, व्यक्तिगत विचार करण्याचा हा वक्त नाही. आता लढायचं, जगायचं ते फक्त स्वराज्यासाठी, या शिवदौलतीसाठी. काय हो, काय झाले? एवढ्या तातडीने का बोलवलंय आम्हास? हो, राजाराम राजेंनी मंचकारोहण करण्यास मान्यता दिली. संपले सारे. शिव 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 शिव. हो, काय झालं हे? तुम्ही तर मोठे मिशीला तूप लावून सांगत होतात, बघा राजाराम राजेंना कसे भुलवतो. आता काय झाले? शिवपुत्र आहेत ते, कोणालाही भुलणार नाहीत सांगत होतो आम्ही. तुमची तरी डाळ कुठे शिजली महासाहेबांसमोर? आणि काय हो, संगनमतानेच दोघांनी घेतला होता ना निर्णय. मग हो ना, आणि औरंगजेबाकडून घेतलेला मलिदा पचवून मोकळे झालोय आपण. आणि आता हे सारे औरंगजेबास कळले तर आपले काय होईल याचा विचार करा. आपण काशीत जाऊ. काशीच जाऊ. वा, म्हणजे आपले कुटुंब आणि मुले बाळे यमसदनी जातील आणि काशीस आपण त्यांचे श्राद्ध घालू. काशीच जाऊ म्हणे. म्हणजे साक्षात ब्रह्मदेव ही वाचू शकणार नाही आपणास. श्री सखी राधी जयती कुल मुक्तियार येसू राणी साहेब येत आहेत हो. या शिवदौलतीच्या सर्व मुत्सद्दी मानकऱ्यांनो, आज शिवपुत्र राजाराम राजे यांचे आपण विधिवत मंचकारोहण करीत आहोत. कुलमुक्त्यार म्हणून आमचा हा निर्णय आहे की या सार्वभौम राजचिन्हांकित सुवर्ण सिंहासनावर छत्रपती म्हणून राजाराम राजे आरूढ होतील.
या सिंहासनावर आरूढ होण्याचा आमचा अधिकार हरगिज नाही. खर तर भरतराजा नशीबवान. प्रभू श्री रामचंद्राच्या पादुका गादीवर ठेवून त्यांनी राज्यकारभार सांभाळला. आमच्या नशिबी ते देखील नाही. बाळराजे, या तख्ताचे वारस आपण आहात. आज आपले वय कमी म्हणून आम्ही, पण आज आम्ही या पवित्र सिंहासनाच्या, श्रीमान रायगडाच्या, मासाहेबांच्या आणि उपस्थित सर्व मातब्बरांच्या साक्षीनं सांगतो, आपले मुक्त्यार म्हणून आम्ही हे स्वराज्य सांभाळू, त्याचे रक्षण करू. ज्या वक्ती आपण जाणते व्हाल त्या वक्ती स्वराज्याची सर्व सूत्रे आपल्या हवाली करू आणि या तख्ताचे पाईक बनून स्वराज्याच्या शत्रूशी लढू. मी राजाराम राजे बिन शिवाजी राजे भोसले वचनबद्ध आहे आमचे आबासाहेब आणि दादा महाराजांच्या प्रती रयतेचे पालन पोषण संवर्धन करू. आमचे शासन निपक्षपाती असेल. प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णोर विश्ववंदिता शिव सुनोर्यम मुद्रा राजा रामस्य राजते. या आमच्या मुद्रे स्मरून वचन देतो, त्या दिल्ली पती औरंग्याची कबर खोदून आमच्या दादा महाराजांचे उसने फेडू. प्रतिशोध घेऊ, मुघल शाही पालथी घालू. प्रताप पुरंदर हिंदू पद पातशाह शस्त्रास्त्र शास्त्र गोविंद छत्रपती राजाराम महाराज की जय. राजाराम महाराज की जय. राजाराम महाराज की जय. महाराज, आपली इजाजत असेल तर आम्हाला थोडं बोलायचंय. सोनेरी नांगरापासून ते सोन्याच्या सिंहासनापर्यंत पोहोचलेल्या स्वराज्याच्या मानकऱ्यांनो, मातब्बरांनो, धारकऱ्यांनो आणि शिवछत्रपतींच्या मावळ्यांनो, आम्ही निर्वाणीचं सांगत आहोत. आज नंतर या पवित्र दरबारात फंदफितुरी नको. केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. आपल्या रक्ताचा प्रत्येक थेंब फक्त आणि फक्त स्वराज्यासाठीच आहे. आणि ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी खुशाल स्वराज्य सोडून जावे. आता नंतर विश्रांती नाही. या उपर कोणासही सवलत नाही. त्या औरंग्याची कबर खोदल्याशिवाय कोणासही थांबायला थपकायला सवड नाही. स्वराज्य हाच आपला धर्म आणि प्रतिशोध हेच आपले कर्म. शिवशंभूचे तेज उरात साठवून शेवटच्या श्वासापर्यंत मुघलांशी लढा. आणि ज्यांना मान्य नसेल त्यांनी त्या औरंग्याचे तळवे चाटा. जे असतील त्यांच्यासह, नसतील त्यांच्या शिवाय त्या औरंग्याची कबर दख्खनमध्येच खोदणार.
हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। क्या हुआ वजीर सल्तनत, चेहरे पर मातम क्यों छाया हुआ है? आलमपना, हमारे नजरबाजों ने खबर लाई है कि रायगढ़ पर सिवा का दूसरा लौंडा राजाराम, उसकी ताजपोशी हो गई है। ताजपोशी हो गई है? ताजपोशी हो गई है? संभा की बेवा अपने शौहर की मौत का मातम मनाने के बजाय सियासती दांव पेश कर रही है। वहां राजाराम स्वराज की हिफाजत के लिए जी जान लगा रहा है। आखिर क्या है ये स्वराज जिसके लिए मराठे अपनी जी जान लगा रहे हैं, मारने मरने पर आमादा हो गए हैं? क्या है ये स्वराज? ये यसु नहीं नहीं नहीं, ये यसु भाई और राजाराम तो खुददार है, वो नहीं झुकेंगे, वो तो थकेंगे भी नहीं। अगर घाघ हैं, दगाबाज, खुददार और मगरूर हैं ये। मासाहेब, आपण शिवपुत्रास राजसंस्कार घडवून आणलात आणि स्वराज्यात माजलेली दुखळी टाळलीत। त्यासाठी आपण आपल्या पुत्राचा अधिकार स्वारींना देऊन केवढा मोठा त्याग केलात। इतिहास सदैव साक्षी राहील आपल्या या त्यागाचा। यात आम्ही काही वेगळे केले असे आम्हाला नाही वाटत। राजाराम राजांवरती शिवदौलतीची धुरा सोपवून आम्ही त्यास तख्तासीन केले, तशी आपल्यावरही एक जबाबदारी सोपवायची आहे। जबाबदारी आणि आम्हास मासाहेब आज्ञा असावी। महाराणी पदाच्या काही जबाबदाऱ्या असतात, त्या ज्ञात असतीलच तुम्हास। अलबत ते आम्ही जाणतो, पण तो मान थोरल्या राणी सरकार म्हणून जानकीबाई साहेबांचा असेल। जानकीबाईंचे थोरले पण मानतोच आम्ही, परंतु जानकीबाईंना काही मर्यादा आहेत। कच्च्या उमरीत पित्याचे छत्र हरपले या धक्क्यातून जानकीबाई अजूनही सावरू शकलेल्या नाही। आपल्यापाशी असणारी चपळता, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगतता त्यांच्यापाशी नाही। सबब आमचा हा कयास आहे, महाराणी पदाची शिक्के कट्यार आपण हाती घ्यावी। ठीक आहे आपले म्हणणे, आम्हास पटते आहे, पण महाराणी पदाचा वैयक्तिक सर्व मानमरातब थोरल्या म्हणून जानकीबाई साहेबांचाच असेल। या शिवदौलती संदर्भात सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यास आम्ही हरगिज कुचराई करणार नाही। प्रत्यक्ष दिल्लीपती औरंगजेब आमच्या समोर येऊन उभा ठाकला तर त्याची गर्दन छाटून याच मातीत कबर खोदल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही। सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या कन्येकडून, लेकीकडून आम्हास हीच अपेक्षा होती। आता खऱ्या अर्थानं शिवस्नुषा क्षेत्राणी शोभता आहात। स्वराज और रायगढ़ पर जीत हासिल करने का सपना देखा था मैंने, लेकिन इन मराठों ने हमारा आलमगीर बनने का सपना मिट्टी में मिला दिया। अब क्या मुंह लेकर वापस जाएंगे हम? क्या कहेंगे भरेतर?
येसुबाई के दरबार में तुम्हारे अपने आदमी थे ना, उनको अशरफिया, उनको पोटलियां भर भर के अशरफिया दे रहे थे तुम। उसका शाही खजाना खत्म होते देखा है हमने, और क्या हुआ उनका? हाँ? मक्कार और कामचोर निकले, अब उनका सर हमें यहाँ चाहिए, हमारे कदमों में। सुकून मिलेगा, सुकून मिलेगा, और फौज में खुशी का माहौल होगा। हमसे गद्दारी करने का हश्र क्या होता है ये सारी दुनिया देख ले। हमारे हुक्म की तामील है।